लक्षात घ्या. कॅश अकाउंटच्या डेबिटला कृतिकाचं नाव, कृतिकाच्या क्रेडिट साईडला कॅशचं नाव. अशा प्रकारचे डबल एंट्री होत असते, लक्षात ठेवा. पहिली ऍडजस्टमेंट झाली. आता त्याच्यामध्ये पुढे काय सांगितलंय, हर कॅपिटल फॉर 1/5 शेअर इन फ्युचर प्रॉफिट अँड 2500 ॲज गुडविल. आता ती नंतर काय देणार, 2500 गुडविल म्हणून देणार आणि भविष्यात तिला 1/5 शेअर मिळणार आहे. किती मिळणार आहे, 1/5. म्हणजे जितकं काय प्रॉफिट होईल किंवा लॉस होईल त्याचे 5 भाग करा आणि त्याच्यातला एक भाग कृतिकाला मिळणार भविष्यामध्ये. ठीक आहे, भविष्यात बघू. आता सध्या काय चालू, तिनं 2500 गुडविल म्हणून दिले. बिझनेसमध्ये कॅश आली, बिझनेसमध्ये काय आलंय, कॅश. मग कॅश अकाउंटच्या कोणत्या साईडला एंट्री होईल, कॅश आली ना क्रेडिटला. अरे डेबिट वाट कम्स इन, आली की डेबिटला घ्या, कॅश आली की डेबिटला. मग डेबिटला एंट्री काय होणार, टू गुडविल म्हणून. टू गुडविल अकाउंट. अमाऊंट किती, 2500. आता ही डिस्ट्रीब्यूट करतात ओल्ड पार्टनरला कोणत्या रेशो प्रमाणे, सॅक्रिफाईस रेशो. लक्षात ठेवा, सॅक्रिफाईस रेशो काय येणार इथं, सॅक्रिफाईस रेशो. आता इथं न्यू रेशो दिलाय का, न्यू रेशो दिलाय, लक्षात ठेवा. आणि ओल्ड रेशो दिलाय. ज्यावेळेस दोन रेशो दिलेले असतात त्यावेळेस सॅक्रिफाईस रेशो तुम्हाला काढावा लागतो. समजलं, सॅक्रिफाईस रेशो तुम्हाला काढावा लागतो. आता सॅक्रिफाईसचा फॉर्म्युला माहिती आहे का, हा, सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू ओल्ड मायनस न्यू. लक्षात ठेवा, ओल्ड मायनस न्यू. आता ओल्ड रेशो काय त्यांचा,